इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण युद्ध 2 आठवडे झाले तरीही सुरूच आहे। युद्ध सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी मारले गेले तरी देखील इराणकडून प्रतिकार सुरूच आहे। दोन देशांच्या ताकदीला इराण संपूर्ण ताकदीने तोंड देत आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यापासून युद्ध सुरू आहे। 2003 मध्ये अमेरिकेनं इराकमध्ये घुसून सद्दाम हुसेन यांचा पराभव केला होता। हुसेन यांच्या सैन्यानं अवघ्या 26 दिवसात अमेरिकेसमोर शरणागती पत्करली होती। पण युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च नेता गमावूनही इराणनं अमेरिका आणि इस्रायलच्या नाकी नऊ आणले आहेत। इराकनं युद्धात केलेल्या चुका हेरून त्याचं बारकाईने विश्लेषण करून एका व्यक्तीनं रणनीती आखली। इराणमध्ये इराकची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही याचा संकल्प करून मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी कमान सांभाळली। ते इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे माजी कमांडर इन चीफ राहिले आहेत। 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलनं ऑपरेशन एपिक फ्युरी हाती घेतलं। दुसऱ्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, IRGCचे प्रमुख मोहम्मद पाकपूर आणि संरक्षण मंत्री अजीज नासिरजादेहसह बडे नेते आणि अधिकारी मारले गेले। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्यानंतर इराण गुडघे टेकेल असा इस्रायल आणि अमेरिकेचा अंदाज होता। मात्र गेले 2 आठवड्यापासून इराणकडनं प्रतिहल्ले सुरूच आहे। इराण अभेद्य आहे। पश्चिम आशियात झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातदारांवरती मोठं संकट ओढावलेलं होतं। मात्र आता JNPA बंदरात अडकलेल्या फळं आणि भाजीपाला निर्यातदारांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने बंदरात अडकलेल्या कंटेनरवरील साठवण किंवा थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यासोबतच शीतगृह कंटेनरच्या विद्युत जोडणी शुल्कात 80% सवलत देण्यात आली असून जहाज उपलब्ध होईपर्यंत कंटेनर साठवून ठेवण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। राज्यातील फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। JNPAने निर्यात कंटेनरवरील साठवण कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे निर्यातदारांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे। शीतगृह कंटेनरमध्ये साठवलेल्या फळे आणि भाजीपाल्याच्या साठवणुकीसाठी लागणाऱ्या विद्युत जोडणी शुल्कात 80% सवलत देण्यात आली आहे। यामुळे माल खराब होण्याचा धोका कमी होणार असून निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतातून आखाती देशांमध्ये होणाऱ्या फळे आणि भाजीपाला निर्यातीसमोर मोठे संकट निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी केली होती। इराण आणि अमेरिकेत युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट डोंबिवलीतील औद्योगिक क्षेत्रावर उमटू लागला आहे। जागतिक गॅस पुरवठामध्ये तुटवडा असल्यामुळे याचा परिणाम आता डोंबिवलीतील 70% कंपन्यांवर होणार आहे। डोंबिवलीतील 70% कंपन्या या गॅस पुरवठावर निर्भर आहेत। एकीकडे हॉटेल आणि इतर जे व्यावसायिक क्षेत्रात गॅस पुरवठावर सरकारने निर्बंध घातल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर त्याचा परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे जागतिक स्तरावर गॅस पुरवठाचा तुटवडा झाल्याने डोंबिवलीतील 70% कंपन्या बंद होण्याची भीती वर्तवली जाते। त्यामुळे कोट्यवधीच्या नुकसान होण्याची शक्यता आहे। डोंबिवलीत 125 केमिकल कंपन्या आहेत, तर 110 टेक्स्टाईल कंपन्या आहेत। या कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार आपल्या बॉयलरमध्ये PNG गॅसचा वापर करतात। मात्र गॅसचा तुटवडा असल्याने या कंपन्या बंद होण्याची भीती असल्याने कोट्यवधीच्या नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। इस्रायल आणि इराणचं जे युद्ध भडकलेलं आहे त्याचा थेट परिणाम भारतावर सुद्धा पडलेला आहे। भारतामध्ये अनेक ठिकाणी अशा गॅस एजन्सीमध्ये लांबच लांब अशा ग्राहकाच्या रांगा लागलेल्या आहेत। त्या ठिकाणी सिलेंडर सुद्धा मिळत नाही आहे आणि व्यापाऱ्यांना तर आता सिलेंडर मिळणं बंद झाल्यामुळे काही हॉटेल सुद्धा बंद पडत आहे। परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक गाव असं आहे की या गावामध्ये कधीही गॅसचं टेन्शन आलेलं नाही। तो गाव म्हणजे कनेरी हा गाव आहे। त्या गावामध्ये 1900 अशी लोकसंख्या असलेला हा गाव आहे आणि या गावामध्ये 1984 सालच्या बायोगॅस योजनेअंतर्गत त्या ठिकाणी अनेक बायोगॅस यंत्र बनवण्यात आलेले आहे आणि त्याच बायोगॅस यंत्राचा आता त्यांना फायदा होत चाललेला आहे। त्या बायोगॅस यंत्रेमध्ये 10 ते 12 किलो जर आपण शेण जर त्याच्यामध्ये जर टाकलं त्यामध्ये 1 kg 200 ग्रॅम इतके गॅस तयार होते आणि ते 36 किलो गॅस महिन्याला तयार होते। म्हणजे एकंदरीत जर विचार केला त्या गावामध्ये
गाईढोरं जास्त प्रमाणात त्या ठिकाणी हा यंत्र बसवण्यात येऊ शकतो आणि एक प्रगतशील शेतकरी जो आहे तो शेतकरी या यंत्राचा वापर करू शकतो. या ठिकाणी केशव लाकडे नावाचे जे गृहस्थ आहे त्यांनी आतापर्यंत 50च्या वर यंत्र बनवलेले आहे. ते यंत्र कारागीर म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातात. त्यांनी कनेरी या गावामध्ये कनेरी या गावाच्या बाहेर सुद्धा त्यांनी यंत्र बनवलेले आहे. परंतु आता ज्या जनावरे नसल्यामुळे काही यंत्रणे बंद पडलेले आहेत. 50च्या वर यंत्र बनवण्यात आले होते, परंतु आजच्या कंडिशन्स मध्ये त्या ठिकाणी 15 ते 20 यंत्रे आहेत आणि त्या यंत्राच्या द्वारे त्या ठिकाणी गॅस तयार केली जाते. आज लाकडे यांच्या घरी 35 वर्षापासून बायोगॅस यंत्र सुरू आहे व त्यांच्या घरी सुरळीतपणे गॅस आताही तयार केला जाते आणि त्यांना कधीही सिलेंडरचं काम पडलेलं नाही. अशा पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये कनेरी हे गाव आज सर्वांचं ओळखीचं गाव बनलेलं आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवार यांनी रान उठवलेला आहे. अजितदादांचा अपघात की घातपात याबाबत सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे. तसंच VSR कंपनीला पाठीशी घातलं जात आहे असा थेट आरोप आता रोहित पवार यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या अपघाताचा महत्त्वाचा पुरावा असलेला ब्लॅक बॉक्समधील माहितीशी छेडछाड केली जाऊ शकते अशी भीती त्यांनी आता व्यक्त केली होती. याचबाबत आता रोहित पवार यांनी सर्वात मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. इतकंच नाही तर फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक VK सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR मधील माहिती एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. अर्थात कोणी कितीही प्रयत्न केले तरी फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असे फेरफार पकडले जातील असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. रोहित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी, हा मुद्दा संसदेत उपस्थित करावा यासाठी ते विविध नेत्यांची भेट घेत आहेत. आतापर्यंत रोहित पवार यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, संजय सिंह यांची भेट घेतली. सोमवारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आणणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सोमवारच्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार नेमक्या नवीन गोष्टी काय आणतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. देशभरातील नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या रजेचा अधिकार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली असून याचिकाकर्त्याला सरकारकडे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. महिलांना मासिक पाळी दरम्यान रजा मिळावी या मागणीसाठी शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेवर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा नियम महिलांच्या प्रगतीसाठी घातक ठरू शकतो. कंपन्या महिलांना कामावर घेणार नाहीत असं मत व्यक्त केलं आहे. या विषयावर मत व्यक्त करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यामुळे महिलांना कमकुवत किंवा दुय्यम दाखवणारे वातावरण निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे. जर ही रजा अनिवार्य केली तर खासगी कंपन्या महिलांना जबाबदारीची किंवा महत्त्वाची पदे देण्यापासून जाणीवपूर्वक टाळू शकतात. बेकायदेशीर सक्ती केल्यास न्यायपालिका किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो. कंपन्या पुरुष उमेदवारांना प्राधान्य देण्याची शक्यता वाढेल अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली आहे. याचिकाकर्त्यांनी सर्व राज्यांना या विषयावर कायदे करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. अशी विनंती सुद्धा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अर्थात यावर आता समस्त महिला वर्गामध्ये चर्चा होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात बळीराजा पुन्हा एकदा निसर्गाच्या संकटात येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. विशेषतः आपण जर पाहिलं तर रबी हंगामा पीक काढण्याची वेळ आणि अशातच हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील 4 दिवस जे आहे ते महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस आणि गारपीटचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. विशेषतः 17 मार्च ते 20 मार्चपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते पाऊस आणि गारपीटचा इशारा जो आहे ते हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. विशेषतः आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र, खानदेश आणि सह महाराष्ट्रामध्ये विशेषतः मोठा पाऊस जो आहे तो या ठिकाणी कोसळणार आहे आणि त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक बळीराजाला जे आहे ती या ठिकाणी महत्त्वाची सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे.
आहे. आपण जर पीक या ठिकाणी काढलं असेल तर त्याला चांगल्या ठिकाणी व्यवस्थित साठवून ठेवा आणि जर साठवून ठेवलं नसेल तर त्यावरती चांगल्या प्रकारे जे काही झाकण्याची व्यवस्था असेल ते ठेवा, असेही देखील कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी बळीराजाला सांगण्यात आलेलं आहे. 30 ते 40 किलोमीटरचा वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस जो आहे ते पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवलेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने या पाऊस जो पडणार आहे त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक बळीराजाला आहे तो या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठलाही फटका जो या ठिकाणी कृषी बळीराजा या ठिकाणी पडणार नाही असे या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. पुण्यात उन्हाळा सुरू झाल्याने पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे. खरं तर या पाणी टंचाईमुळे टँकरची मागणी देखील वाढलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी फेब्रुवारीतच या टँकरची मागणी जी आहे ती जवळपास 6,500 वाढलेली आहे. तर मार्च महिन्यात ही मागणी जी आहे ती अधिक वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. उन्हाळ्यात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. डिसेंबरपासूनच शहरातील विविध भागात टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात टँकरची मागणी वाढत आहे. धनकवडी, कात्रज, कोंडवा, येवलेवाडी, किरकिटवाडी, वडगाव बुद्रुक, दाहिरी, वाघोली, लोणारी, लोहगाव, सूस, पाषाण या उपनगरांमध्ये समाविष्ट भागातून टँकरची मागणी अधिक वाढल्याचं दिसून येते. महापालिकेकडून पाणीपुरवठा न होणाऱ्या भागाला तसेच अपुरा अथवा कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला पाणी वितरणाची व्यवस्था ज्या ठिकाणी नाही आहे अशा भागात टँकरद्वारे मोफत पाणी दिले जाते. याशिवाय नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका ठराविक शुल्क घेऊनही टँकरद्वारे पाणी पुरवते. खाजगी टँकर चालकांनाही शुल्क भरून पाणी दिले जाते. टँकर भरण्यासाठी महापालिकेने पर्वती, वडगाव शेरी, दाहिरी, रामटेकडी, चतुर्शृंगी, पद्मावती आणि पटवर्धन भाग या 7 ठिकाणी टँकर पॉईंट व्यवस्था केली. यावर्षी जानेवारी महिन्यात 42,500 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. फेब्रुवारीत ही संख्या वाढून 46,000 टँकरवर पोहोचली. यामुळे ही परिस्थिती जी आहे ती पुढे जाऊन आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असं देखील सांगितलं जात आहे. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याच्या खायावर असलेल्या हमालीचे दर वाढून घेतल्याने व्यापारी व हमाल्यांमध्ये वाद झाला. त्यातून कांदा लिलाव बंद पडल्याने कांदा उत्पादक संतप्त झाला. तर आधीच कांद्याला भाव नाही, त्यात लिलाव बंद पडले तर कांद्याच्या भावात आणखी घसरण होण्याची भीती कांदा उत्पादकांनी बोलून दाखवली. लिलाव बंद पडल्याने काल आणि आज सकाळपासून कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी अडकून पडले. कांदा ट्रकमध्ये भरून देण्याची हमाली वाढवून द्यावी, अन्यथा काम बंद अशी भूमिका हमालांनी घेतली. तर प्रचलित दराप्रमाणे हमाली दिली जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हमालाच्या काम बंदीमुळे आधीच कांदे खायावर पडून आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली. कांदा लिलाव ठप्प झाल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय पवार यांनी या वादात मध्यस्थी करत उद्या हमाल व व्यापाऱ्याची बैठक घेऊ व तोडगा काढू असे सांगत दुपारच्या सत्रात कांदा लिलाव सुरळीत होईल असे आश्वासन दिल्याने तुर्तास या वादावर पडदा पडला. सध्या या वादावर पडदा पडला असला तरी हमालीचे दर वाढवून द्यावे या मागणीवर हमाल संघटना ठाम आहे. इराण आणि अमेरिका या राष्ट्रातील संघर्षाचा भडका आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलाय. आखातातील 2 राष्ट्रांमधील संघर्ष केवळ त्या 2 राष्ट्रांमध्ये राहिलेला नसून त्याने भारताच्या ऊर्जा सुरक्षेची पोलखोल केली आहे. भारताची हीच कमकुवत नस माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 20 वर्षापूर्वीच ओळखली होती, ज्याचा प्रत्यय आज देशाला येतोय. पश्चिम आशियात सुरू असलेले क्षेपणास्त्र हल्ले आणि अमेरिकेने केलेल्या कारवाईमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झालाय. इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या सागरी मार्गावर नाकेबंदी केली आणि त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. भारताच्या स्वयंपाकघरातील बजेटपासून ते उद्योगाच्या खर्चापर्यंत सर्वच गोष्टी आता युद्धामुळे महागणार आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची टांगती तलवार आणि महागाईचा धोका यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. 20 वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांनी भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ऊर्जा स्वातंत्र्य ही राष्ट्राची जीवनरेखा असते असं ते म्हणाले होते. त्यांनी 2020 पर्यंत ऊर्जा सुरक्षा आणि 2030 पर्यंत पूर्ण ऊर्जा स्वातंत्र्य मिळण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. जीवाश्म इंधन म्हणजे गॅस आणि तेल यावर आपण कायमस्वरूपी अवलंबून राहू शकत नाही असा इशारा त्यांनी दिला होता. आज आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कलाम यांची दूरदृष्टी किती महत्वाची होती आता हे सर्वांना पटतंय. ताजमहलचं नाव बदलून तेजो महालय करावं अशी अनेक दिवसापासून मागणी होत होती.
त्या संदर्भातचा प्रश्न संसदेमध्ये विचारला गेला आणि त्यावर आता केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण आलेलं आहे की ताजमहलचं तेजो महाल आहे अशा प्रकारचं नामकरण करण्याचा कोणताही मानस केंद्र सरकारचा नाही आणि तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. उत्तर प्रदेश सरकारनं सुद्धा असा कोणताही प्रस्ताव पाठवला नाही असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे आता ताजमहलचं नामकरण तेजो महालय करणं या मुद्द्याला पूर्णविराम मिळालेला आहे असं म्हणावं लागेल. तर या उलट ताजमहल असेल किंवा देशभरातील महत्वाच्या वास्तू असतील यांना अधिक निधी देऊन ते आणखीन बळकट करणं आणि जगामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं नाव ताजमहलचं वाढवणं यावरच भर दिला जाणार असल्याचं सुद्धा सरकारने सांगितलंय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यानंतर आता विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात प्रस्ताव आणण्याच्या हालचालीला सुरुवात केलेली आहे. या संदर्भामध्ये येत्या 2-4 दिवसामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांच्या विरोधात प्रस्ताव आणला जाऊ शकतो. या संदर्भामध्ये प्रस्तावावर आतापर्यंत लोकसभेचे 120 आणि राज्यसभेचे सुमारे 60 खासदारांनी सह्या केल्याची माहिती आहे. हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणला गेला तर अशा पद्धतीनं मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात नोटीस येण्याची ही पहिली वेळ असेल. विरोधी पक्षांची आघाडी जी इंडिया आघाडी म्हणून ओळखली जाते त्यांच्या खासदारांनी या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे. विरोधी पक्षांचा यापूर्वीच आरोप राहिलेला आहे की मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे केंद्र सरकारच्या फायद्यासाठी किंवा त्यांना लाभ पोहोचवण्यासाठी निर्णय घेत आहेत. मुख्यतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेळोवेळी असा आरोप केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पश्चिम बंगालच्या SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हायवल या पुनरावलोकन प्रक्रियेअंतर्गत जे महत्त्वाचे जे खरे मतदार आहेत त्याच मतदारांना मतदार यादीतून हटवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे असा त्यांनी आरोप लावलेला आहे. ही नोटीस आल्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जर ती स्वीकारल्या गेली तर त्यावरती लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती एकत्र बसून संयुक्त चौकशी समिती नेमू शकतात. मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खालवत चालली आहे. या गंभीर परिस्थितीवर आता बॉलिवूडमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जातोय. गुरुवारी 12 मार्च रोजी मुंबईच्या अनेक भागांत धुक्याचा जाड थर पाहायला मिळाला. यावर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने थेट सोशल मीडियावरून महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारलाय. मुंबईत स्मॉगच्या थरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय. या भयावह परिस्थितीचा फोटो शेअर करत अभिनेत्री दीपिका पदुकोणने संताप व्यक्त केलाय. मुंबईची एअर क्वालिटी इंडेक्स 159 नोंदवला गेला असून तो आरोग्यास घातक श्रेणीत येतो. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुंबईच्या AQI मॅपचा स्क्रीनशॉट शेअर केला. तिने लिहिले, या शहरातील नागरिक आणि इथली मुले गुदमरतायत. हे कसे काय चालू शकते. यात तिने मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभागाला टॅग करत मदत करण्याचं आवाहन केलंय. केवळ दीपिकाच नाही तर ऋचा चड्ढा आणि सय्यामी खेर यांनीही यावर आपली मतं मांडली आहेत. सय्यामीने म्हटलंय की समुद्राच्या शुद्ध हवेत धावण्याची आवड असलेल्या तिला आता मास्क लावून धावावे लागतंय. ही परिस्थिती एखाद्या महामारीसारखीच भयावह असल्याचं तिनं म्हटलंय. तर ऋचाने या परिस्थितीला मानव निर्मित शोकांतिका असं म्हटलंय. फेब्रुवारी महिन्यातच मुंबईतील प्रदूषणाची पातळी सातत्यानं धोकादायक राहिली आहे. मुंबईतल्या या वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय. T20 वर्ल्ड कप 2026 झाल्यानंतर क्रिकेटमध्ये एक मोठा भूकंप आला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचं एक मोठं प्रकरण पुढे आलेलं आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने बार्बाडोस येथे झालेल्या बीम 10 लीग स्पर्धेमध्ये झालेल्या कथित मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू जिवॉन सील्ससह 3 निलंबित केलंय. क्रिकेटसारख्या जागतिक खेळाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ICCने उधळून लावलाय. ICCने वेस्ट इंडिजचा खेळाडू जिवॉन सील्स, टीम अधिकारी ट्रेव्हॉन ग्रिफिथ आणि टायसन संघाचे मालक चित्तरंजन राठोड यांच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप ठेवले आहेत. बीम 10 स्पर्धेतील सामन्यांचे निकाल तसेच खेळातील घडामोडींवर गैरमार्गाने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या सगळ्यांवर आहे. याशिवाय इतर खेळाडूंना भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त करणे आणि अँटी करप्शन अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य न करणे असेही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे.
बार्बाडोस येथे झालेल्या बिमटेन स्पर्धेत टायसन संघाचे अधिकारी असलेल्या ट्रेव्हॉन ग्रिफिथ यांच्यावर क्रिकेट वेस्ट इंडिज कोड सोबतच ICCच्या आंतरराष्ट्रीय अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तपासाशी संबंधित महत्त्वाची माहिती लपवण्याचा त्यासोबतच पुराव्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जिऑन सिल्स आणि ग्रिफिथ यांच्यावर आहे. या मॅच फिक्सिंगच्या प्रकरणामुळे क्रिकेट जगतात एक मोठी खळबळ उडाली आहे.